तर मित्र सगळ्यात आधी तर तुम्ही ही न्यूज ऐका। आणि एक मोठी बातमी आहे, लाडकी बहीण योजनेनंतर सरकारकडून महिलांना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे। सरकार महिलांना 4 तासांचा पार्ट टाइम जॉब देणार आहे आणि यासाठी महिलांना 11,000 रुपये इतकं मानधन मिळेल। थेट टाटा कंपनीतच महिलांना जॉब मिळणार आहे। तर महिलांना एक वेळचं जेवण आणि नाश्ता सुद्धा असेल अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। त्यामुळे गरजू महिलांना याचा मोठा फायदा होणार असं बोललं जाते। तर मित्र ही न्यूज काही मी असा फेक म्हणून नाही सांगत आहो, तुम्हाला इथे खाली दिसत असेल ही जी न्यूज आहे ही साम टीव्ही म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्यांची आहे। तुम्हाला एबीपी माझा वगैरे सगळ्या न्यूज चॅनलची ही न्यूज मिळून जाईल। पण मित्र हो, जी ही अपडेट आहे ही थोडीशी जुनी आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। पण आता आपण थोडंसं ऐकून घ्या चंद्रकांत पाटील बद्दल। टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे त्या मुलींना 11,000 पगार नाही, टाटामध्ये नोकरी मिळेल, 4 तासाची नोकरी मिळणार, घराला नाही देता येणार, कॉलेज करता येणार। माझी खात्री अशी आहे की ही कन्सेप्ट संपूर्ण देशभरामध्ये रुजेल आणि सर्व दूर असं म्हणतील की तिथून जॉब पण डबल होतील ना। 4 तासाचे जॉब म्हटलं तर जास्त महिला काम करतील, 4 तासाचा जॉब असल्यामुळे घरालाही नाही देईल। तर मित्र हे होते भाजपाचे चंद्रकांत पाटील, हे मंत्रिपद सुद्धा यांना मिळालेलं आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल हे 2 महिने आधीची जी आहे ही न्यूज होती, पण आता मात्र ही न्यूज खूप जास्त व्हायरल होत आहे, ठीक आहे। त्यामुळेच मित्र एक नवीन अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत, ज्यांना फक्त 4 तास नोकरी करायची आहे, ज्यामध्ये त्यांना 11,000 रुपये महिन्याचं वेतन मिळेल आणि सोबतच नाश्ता आणि जेवणसुद्धा एक टाईमचं त्यांना कंपनीमध्ये मिळणार आहे। आणि थेट म्हटलं तर टाटा कंपनीसारख्या मोठ्या कंपनीमध्ये त्यांना ज्याचा जॉब मिळणार आहे। तर बघा, माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला 21 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे त्या महिला याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात। पण मित्र याच्यासाठी जे आहे थोडीशी जे अपडेट आता आपण इथून जाणून घेणार आहे, म्हणून इथून व्हिडिओ मात्र पूर्ण पहा। बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे आता तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता आणि यासाठी ज्या महिला ज्या शिक्षित आहे, आता परिवारामध्ये जे आहे ना आपलं त्यांचा जो परिवार असतो त्यांच्या लहान मुलं वगैरे असतात, त्याच्यामुळं माहिती आहे का महिला जॉब करू शकत नाही। पण आता माहिती आहे का महिलांना फक्त 4 तासच कंपनीत काम करावं लागेल आणि 4 तासाचंच त्यांना 11,000 रुपये महिना इतकं जे आहे मानधन म्हणजे पेमेंटसुद्धा तुम्ही असं म्हणू शकता। बघा, महिलांना फक्त दिवसाचे 4 तास काम करावे लागतील आणि 4 तास काम करावे लागेल आणि त्याच्या बदल्यात त्यांना फक्त 11,000 रुपये दरमहा दिले जातील। याशिवाय महिलांना दिवसातून एकदा नाश्ता आणि दुपारचे जेवणसुद्धा कंपनीकडून दिले जातील। सोबतच आता बघा, ज्या महिला ज्या आहे शिक्षित आहे आणि याच्या अंतर्गत पात्र आहे त्या तरी ते अर्ज करू शकतात। पण ज्या मुली ज्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता त्यांना शिवकालीन लाठीकाठीसारखे खेळ आता ज्या महिलांना शिकवले जातील। बघा, लाठीकाठीसारखे ज्या खेळ आता महिलांना शिकवण्यात येणार आहे आणि ज्या महिला शिकवणार आहेत त्यासुद्धा लाठीकाठी शिकवणाऱ्या सुद्धा महिलाच राहणार आहे, जेणेकरून लाठीकाठी जे टीचर्स आहे जे लाठीकाठीचे क्लासेस वगैरे घेतात त्यांना सुद्धा याच्यातून जे आहे रोजगार उपलब्ध होतील। तर मित्र हो, हे बघा चंद्रकांत पाटील यांनी जे पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा केली होती आणि याच कार्यक्रमादरम्यान जो तुम्हाला इंटरव्ह्यू मी आता दाखवला हा इंटरव्ह्यूसुद्धा त्यांनी याच वेळेस दिलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी हे सगळं माहिती जी आहे सांगितलेली आहे। आता यासाठी महिलांचे कागदपत्रे वगैरे काय आहे, पात्रता मानदंड काय आहे, हे सगळे जे आहे मी या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे आणि याच्या आर्टिकलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे मी दिलेलं आहे, तिथून तुम्ही हे पूर्ण थेट असं बारीक बारीक वाचू शकता। पण मित्र हो, हे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो पार्ट टाईमची जे आहे हे तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये जे कंपनीमध्ये जॉब वगैरे जे मिळणार आहे त्याच्याबद्दल अजूनही कोणतीही जे अपडेट जे आहे राज्य सरकारद्वारे करण्यात आलेले नाही। 2 महिन्यापेक्षा जास्त झाले, पण आता माहिती आहे का हा व्हिडिओ त्यांचा खूप जास्त व्हायरल होता म्हणून आपण ही अपडेट देत आहोत। आता अंतर्गत जे अपडेट दिलेलं आहे हा पूर्णपणे राज्यात लागू झालेला नाही आहे। पार्ट टाईम नोकरीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया लाडकी बहीण योजनेची जी वॅकन्सी आहे ती अजूनही ओपन करण्यात आलेली नाही आहे आणि याची कोणतीही माहिती राज्य सरकारद्वारे अद्याप देण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पार्ट टाईम जॉब अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना प्रतीक्षा करावी लागेल। राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे यांची कोणतीच पुष्टी झालेली नाही आहे। पुष्टी झाल्याबरोबरच तुम्हाला आम्ही माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू किंवा व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला कळवून देईल आणि या वेबसाईटच्या लिंकमध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअपचं आयकॉन असं भेटून जाईल। हे बघा, असं व्हॉट्सअपचं आयकॉन तुम्ही याच्यावर क्लिक करून त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जाल, जेणेकरून जेव्हाही महिलांना याची जे अर्ज वगैरे चालू होऊन जाईल कंपनीमध्ये टाटा कंपनीमध्ये जॉबचे
अर्ज वगैरे प्रक्रिया सुरू होत जाईल तसंच मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवून आणेल. तर मी नोकरी टाईपचे व्हिडिओज खूप कमी जास्त बनवत असतो, त्याच्यामुळे मला समजत नाही व्हिडिओज कसे बनवावे म्हणून मित्र हो, थोडंसं जर काही चुकलं असेल माझं तर ॲडजस्ट करू शकता. पूर्ण माहिती तुम्हाला या ज्या वेबसाईटवर मिळून जाईल आणि पूर्ण माहिती तुम्हाला हिंदीमध्ये असणार आहे, पण तुम्ही याला समजू घेऊ शकता. तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा.